रिपब्लिकन पक्ष म्हटलं की असं टेक्निकली आपल्याला रामदास आठवलेंचाच विचार करावा लागतो. पण वंचित बहुजनचा विचार केला की मग प्रकाश आंबेडकर डोळ्यासमोर येतात. अगदी प्रामाणिकपणे आणि एक राजकीय क्षेत्रातले जे विश्लेषक आहेत, अभ्यासक आहेत, वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत, नेते आहेत राजकीय पक्षांचे. त्यांच्याशी आपण जर चर्चा केली, म्हणजे मी करतोच, पण तुम्ही जरी केली, तरी तुमच्या असं लक्षात येईल की रामदास आठवले ही एक व्यक्ती जर सोडली, तर त्यांचा पक्ष आहे काही रिपब्लिकन, याची जाणीव, भान, दखल एकाही पक्षाला नाही. आता ते ज्या महायुतीत आहेत, ते अर्थात जिथे सत्ता असेल, त्यांनी एक गणित ठेवलेलं आहे, की जिथे सत्ता असेल, तिथे आपण जायचं. सत्तेचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्याला म्हणजे मला तरी मिळाला पाहिजे. मग मी तो मला जमेल तसा मी इतरांशी शेअर करीन. तर तो तसा काही फार शेअर करतात असं दिसत नाही ते. पण ठीक आहे. असा तो सरळ मनाचा माणूस आहे. रामदास आठवलेंना मी ओळखतो. माझे मित्र आहेत अभिजित राणे म्हणून. त्यांचे ते मित्र आहेत. त्यामुळे रामदास आठवलेंशीही बऱ्याच वेळा भेटायचा योग आला मला. अ, मला राजकीय संधिसाधूपणा त्यांच्यामध्ये दिसतो. पण राजकीय परिपक्वता दिसत नाही. ते एक व्यक्ती आहेत, पण सगळा दलित समाज आपल्या मागे उभा करून आपण एक शक्ती बनावं, अशी महत्वाकांक्षा सुद्धा मला रामदास आठवलेंमध्ये दुर्दैवाने दिसत नाही. खरं म्हणजे ते सतत सत्तेमध्ये असतात. कुठलं तरी मंत्रिपद त्यांच्याकडे असतं. पण तरी देखील एक मंत्रिपदाची म्हणून जी एक कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाच्या एक वलय येतं. ते वलय रामदास आठवले यांना दुर्दैवाने प्राप्त झालं नाही. ते चारोळ्या करतात. रामदास फुटाणे अधिक चांगल्या चारोळ्या करतात. हे जुळून चारोळ्या करतात. म्हणजे रामदास आठवले कसं, की विटेवर वीट, विटेवर वीट ठेवतात. हे शब्दांचे दगड घेऊन असे फेकतात, त्याच्यातून जो काही आकार बनेल, प्रकार बनेल, तो बांधला. असं बंदिस्त कविता पण ते करत नाहीत. आणि ती कविता त्यांचं गाण्याचा पण एक वेगळा असा सूर आहे, की ज्यामुळे ती कविता ही त्याच्यामधला त्यांना म्हणायचा आशय गंभीर असला तरी विनोदी वाटते. आणि त्यांचं प्रेझेंटेशन इतकं विनोदी असतं, की ते लोकं मोदींसकट असे हसत असतात. असं त्यांना कळत नाही, की याच्यावर काय बोलावं? तर हा आपला माणूस मंत्री आहे. रामदास आठवले खूप मोठे होऊ शकले असते बरं का. मोठे होऊ शकले असते. पण ते थट्टेचा विषय झाले. राष्ट्रीय पातळीवर रामदास आठवले म्हटलं, की लोकं काही जणांची नावं घेतली, की हसायला लागतात. तसं झालं, की म्हणजे ते अ, भारतीय राजकारणातले किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा कोंडके आहेत असं एकानी त्यांच्याबद्दल विधान केलं. तर मी म्हटलं, "अरे दादा कोंडके विनोद करायचे, पण दादाच्या विनोदामागे त्याचं तिरकस डोकं होतं." एक डबल मीनिंग तो करायचा वगैरे तो भाग वेगळा. पण दादा कोंडके हा कलाकार होता. नकलाकार नव्हता. नकलाकार आणखीन एक नेता आहे, पण त्याचा आज विषय आपण घेऊया. पण रामदास आठवलेंना खरंच संधी होती. वाईट वाटतं मला. रामदास आठवले यांनी त्यांच्या किती कार्यकर्त्यांचं काय भलं केलं याच्याबद्दलही मला शंका आहे. करायला पाहिजे होतं. करायला पाहिजे होतं. कुठेतरी एखादी काय म्हणतात त्याला सदस्यत्व कुणाला इकडे-तिकडे मिळालं, हे मिळालं वगैरे. पण असं रामदास आठवलेंनी हा पण प्रयत्न करायला पाहिजे होता, की एक चांगला नेता आपल्याबरोबर सहकारी उभा करायला पाहिजे, किंबहुना अनेक सहकारी. शेवटी बाळासाहेब मोठे झाले. याचं कारण बाळासाहेबांबरोबर एक 10-12 नेते ज्यांना मोठं म्हणू शकता, ते झाले आणि जेव्हा आपले सहकारी मोठे होतात, तेव्हा आपण महान होतो. हे कळलं नाही रामदास आठवलेंना. कळायला पाहिजे होतं. ते कायम कुठल्यातरी सत्ताधारी पक्षाचे दास राहिले. त्याने आपला राम जो आहे आपल्यामधला, तो एम्फसिस नाही केला. व्हॉटेव्हर इट इज. पण आता मला जे काही त्यांना जागा मिळणार, याची जी चर्चा मी ऐकतो, त्याच्यावरून रामदास आठवलेंनी खरं म्हणजे अशा जागा घेणं हा त्यांच्या स्वतःच्या पक्षावरच अन्याय करणं, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार. ठाण्यामध्ये रामदास आठवले यांच्या पक्षाला 1 जागा देत आहेत. मुंबईमध्ये 4 का 5 फक्त जागा देत. 4 3 किंवा 4 आहेत ॲक्चुअली. एवढ्याच जागा देत आहेत. मग ते मागत नाहीयेत. का मागत नाहीयेत? त्यांना असं वाटतं, की आता मी केंद्रीय मंत्री आहे. मी आता माझ्याकरता एवढं सगळं मागितलं, घेतलं. ते टिकू नये अजून यांच्या ह्याच्यावर. आता मी कुठे मागायला जाऊ इतरांकरता? इतरांकरता मी वाईटपणा घेणार नाही. ही त्यांची भूमिका आहे. माणूस चांगला आहे. असं कुठे त्यांच्याबद्दल वेडं-वाकडं त्यांच्याबद्दल कधी ऐकायला नाही मिळत कुठे, की काही वेडं-वाकडं. नाहीतर वेडं-वाकडं बोलले असतील, पण वागले. त्याने औचित्यभंग केला असेल बोलण्यामध्ये. पण असं त्यांच्या चारित्र्याविषयी किंवा कुठे काही त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी कोणी बोलतंय असं नाही.
माणूस चांगला, माणूस चांगला, पण काही चांगली माणसं उपयोगी नाही पडत. तसं झालं. त्यांच्या पक्षालाही उपयोग नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही बघा आता भेटला तर ते सांगतील, "अरे, आम्हाला 25 सीट मागणार आहोत आम्ही, 50 मागणार आहोत. 25 तर कुठे गेल्याच नाहीत वगैरे." मी सांगतो ना तुम्हाला 3 किंवा 4 जागा मुंबईमध्ये रामदास आठवलेंना, ठाण्यात 1 किंवा 2 एकच ती मला दिसते. कोणाची आहे ते पण मला माहिती आहे. बाकी पुणे, पिंपरी चिंचवड सगळीकडे 2 जागा म्हणजे खूप झाल्या. मग ते का नाही मागत आहे? तर दुसरी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये मी ज्यांना दलितांचा निःसंशय, निस्संदिग्ध अ, बिनधास्त, निर्भय आणि स्पष्ट वक्ता, बुद्धिमान, चतुर, राजकारणी, युक्तिवाद आणि व्यूहरचना प्रवीण असा नेता प्रकाश आंबेडकरांना मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू शोभावे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. संघटन आहे. लोकांमध्ये चाहत आहे. प्रेम करतात लोकं त्यांच्यावर. ते खरं म्हणजे दलितांचे बाळासाहेब ठाकरे होऊ शकले असते. खरंच सांगतो. इतकी ताकद आहे त्यांच्या बुद्धीमध्ये. पण त्यांच्याही याच्यामध्ये मला सातत्याचा अभाव हा त्यांचा दोष दिसतो. आणि त्यांची राजकीय गणितं ही आपला पक्ष, आपलं संघटन, दलितांचे हितसंबंध याच्याभोवती केंद्रित न होता स्वतःभोवती जास्त केंद्रित झालेलं वाटतं मला. ते काशीराम होऊ शकले असते. नक्कीच, नक्कीच. तेवढी आहे ताकद आहे त्या माणसामध्ये. प्रकाश आंबेडकरांमध्ये ताकद आहे. सुजातबद्दल मी बोलेन. मला त्याला भेटायचं आहे. भेटल्यावर बोलतो मी त्याच्याबद्दल. मला त्याला एकदा समजावून घ्यायचं आहे काय आहे. पण बोलतो चांगला. मला त्याच्याकडून आशा आहे. पण प्रकाश आंबेडकरांचं सुद्धा राजकारण हे मला पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह वाटतं. म्हणजे ते कुणाला निवडून आणण्यापेक्षा कुणाला तरी पाडण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात असं वाटतं. म्हणजे त्यांचा त्यामुळे उपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त केला जातो काही ताकदींकडून. ज्या ताकदींच्या विरुद्ध लढत असल्याचा ते दावा करतात. असंही थोडं आहे. मला असं वाटतं की रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पलीकडे आणखीन कुणाचं नाव घ्यावं असा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये दलितांमध्ये नाही. माझी अशी अपेक्षा आहे की या दोघांनी रिपब्लिकन पक्ष म्हणून उभं करण्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात आगामी या स्थानिक स्वरा आता काही तर गेल्याच. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उभं केलं पाहिजे. कार्यकर्त्यांना नेता आणि नेत्यांना आपलं सहकारी बनवलं पाहिजे. जागा मागितल्या पाहिजेत. आणि मी सांगतो तुम्हाला, की या दोघांची उपयुक्ततेपेक्षा उपद्रव शक्ती जास्त आहे, विशेषतः प्रकाश आंबेडकरांची. त्यामुळे ते जागा मागू शकतात, घेऊ शकतात, मिळवू शकतात आणि निवडूनही आणू शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण काही कटू शब्द बोलावेसे वाटले म्हणून मित्र म्हणून बोललो. रामदासजी तुम्ही समजावून घेऊ शकता. प्रकाशजी तुम्ही समजावून घेऊ शकता, की हे मी मैत्रीपोटी बोललो. कटू असलं तरी सत्य बोललो. तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि आशीर्वाद देखील आहेत. धन्यवाद.